आणि विविध ठिकाणी धुळवडी निमित्त रंगांची उधळण करून जोरदार हा धुळवडीचा उत्साह जल्लोषात साजरा केला जात आहे। मी सध्या मुंबईच्या माहीम कॉजू परिसरात आहे। एकीकडे धुळवड आहे तर दुसरीकडे पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे। या तुम्ही या ठिकाणी पाहू शकता हा पोलिसांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त पाहायला मिळत आहे। पोलिसांची ही साधारणतः पाहायला गेलं तर ही कारवाई आपल्याला जी आहे ती विविध ठिकाणी पाहायला मिळत आहे। एकीकडे आनंदात उत्साहात हा जल्लोषात हा सण साजरा केला जात असताना दुसरीकडे मात्र या सगळ्यामध्ये कोणत्याही प्रकारे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आणि या सगळ्यामध्ये या धुळवडीच्या सणाला गालबोट लागू नये यासाठीचा हा आपल्याला उत्साह जो आहे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आणि हा सगळा सण जो आहे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। मात्र या सगळ्यामध्ये जर पाहायला गेलं तर एकीकडे हा सण असला तरी मात्र पोलिसांची कडेकोट चौकशी पोलिसांचा हा बंदोबस्त जो आहे तो इकडे पाहायला मिळत आहे। साधारणतः पाहायला गेलं तर ज्या पद्धतीनं आपण पाहतोय की संपूर्णपणे तपासणी जी आहे ती केली जात आहे। वाहतुकीच्या नियमांचं पालन केलं जात आहे का याची तपासणी जी आहे ती इथे केली जात आहे। आणि या सगळ्यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर एकीकडे वाहतुकीच्या नियमांचं पालन हे होत आहे होतंय की नाही याची तपासणी सुरू असताना मात्र राज्यात विविध ठिकाणी अशाच प्रकारे मोठ्या प्रमाणात पोलिसांचा चोख बंदोबस्त कडेकोट बंदोबस्त हा होत असून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोय का याची निर्माण होऊ नये याची साधारणतः पाहायला गेलं तर काळजी जी आहे ती पोलिसांकडून घेतली जात आहे। मात्र यासोबतच पाहायला गेलं तर सद्यस्थितीत पाहायला गेलं तर मुंबईच्या माहीम परिसरासह मुंबईच्या विविध ठिकाणी अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त पाहायला मिळत आहे। मुंबईच्या झू परिसरात असेल, सांताक्रूझ परिसरात असेल, यासोबतच वरळी परिसरात असेल, मग मरीन ड्राईव्ह परिसरात असेल, अशाच प्रकारचा हा कडेकोट बंदोबस्त पोलिसांचा पाहायला मिळत आहे। वाहतूक पोलीस असतील, मुंबई पोलीस असतील, हे सर्वजण पोलीस जे ते या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। तपासणी जी आहे ती या ठिकाणी होत आहे आणि एकीकडे ही तपासणी जी आहे ती होत असताना मात्र आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात हा साधारणतः गस्त पोलिसांचा पाहायला मिळत आहे। एकीकडे आपण पाहायला गेलं तर पोलिसांची गस्त सुद्धा आहे तर दुसरीकडे आपण पाहतोय यासोबतच पाहायला गेलं तर दुसरीकडे आपण पाहतोय की आनंदाचा उत्साह हा साजरा धुळवडीच्या माध्यमातून साजरा केला जात आहे। मात्र सण उत्सव जल्लोषात साजरा केला जात असताना मात्र या सगळ्यामध्ये कोणत्याही परिस्थितीत गालबोट जे आहे ते लागू नये याचीच दखल याचीच चौकशी जी आहे ती साधारणतः पाहायला गेलं तर पोलिसांकडून होताना पाहायला मिळत आहे। एकीकडे माहीम परिसरामध्ये आपण सध्या ही दृश्य जी आहे ती पाहत आहोत। साधारणतः पाहायला गेलं तर गेल्या अनेकदा आपण पाहायला गेलं तर जबरदस्तीनं रंग लावणं, जबरदस्तीनं साधारणतः विविध रंगांनी भरलेले पाण्याचे फुगे फेकून मारणं यामुळे साधारणतः पाहायला गेलं तर गैरकृत्य निर्माण साधारणतः होतं आणि गैरवर्तन सुद्धा केलं जातं। यामुळे या सगळ्याचा आपण पाहायला गेलं तर या सगळ्यामध्ये जर आपण पाहायला गेलं तर या सगळ्याला आळा घालण्यासाठी असेल हा कडेकोट पोलिसांचा बंदोबस्त जो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। सध्या आपण या माहीमच्या परिसरामध्ये होतो। माहीममध्ये आपण पाहायला गेलं तर पोलिसांचा बंदोबस्त जो आपण पाहिला मात्र यासोबतच विविध ठिकाणी सुद्धा धुळवड असेल, आनंदाचा उत्साहात वातावरण जल्लोषात जी ती साजरी केली जात आहे। तिकडे कशा प्रकारे कोणकोणतं वातावरण, तिकडे कशा प्रकारे रंगांची उधळण आहे ती सुद्धा आपण पाहणार आहोत। सध्या आपण माहीम परिसरात होतो, यानंतर आपण मुंबईच्या विविध ठिकाणी कशा प्रकारे धुळवडीचा आनंद हा साजरा केला जातो ती सुद्धा पाहणार आहोत। कॅमेरा पर्सन आदेश, मी वैभव पाटील, मुंबई।